कसे आहात तुम्ही? मी शीतल शिंदे स्वागत करते तुमच्या सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे आम्ही दोघी जावा. तर आत्ता आहे ना, आता म्हणजे माझं सगळं स्वयंपाक झाला होता. त्यानंतर मी नाश्ता वगैरे केला, भांडे वगैरे सगळे घासले, किचन वगैरे स्वच्छ दिसत असेल तुम्हाला वगैरे, सगळं आवरले. सगळं आवरून वगैरे घेतलं का तर रुपालीकडे जायचं होतं मला, नाही का. किती त्यांचे आता हे चालले, शिफ्टिंग वगैरे चालली, तर म्हणलं जावं तिकडं थोडंसं. तर त्यासाठीच गडबड वगैरे चालली, सगळं घाईघाईत आवरलं. आणि कारण भाऊजी म्हणले लवकरच जायचं म्हणून आवरलं सगळं. आणि आता तेवढ्यात रुपालीचा फोन आला. म्हणजे काय करतात, तर म्हणलं काय नाही, आवरतं तिकडे यायला. तर म्हणली आम्हीच येतोय तिकडं. तर म्हणलं का गं? तर म्हणली अहो आम्ही ना, म्हणजे ते लोक आलेत ना पटापट, तर त्यांनी पटापट आवरून घेतलं आणि आम्हाला आवरूच नाही दिलं. म्हणजे पोरींना नाश्ता पण नाही, काय नाही, हे नाही ते नाही. म्हटलं या इकडं. मग आता त्यांच्यासाठी चपात्या वगैरे, म्हणजे चपात्या पण तिकडं नेतीन बांधून वगैरे. तिकडं जाऊन कधी परत करणार, कधी काय करणार. मी इथून नाश्ता वगैरे करून जातील. मी भाजी वगैरे केली होती, तसं काही नाही. चपात्या मग आमच्या चपात्या आम्ही कोण खात नाही, फक्त भाकरीच खातो. तर मग ते मी फक्त भाकरी केल्या होत्या, ह्यांना एक आणि आमच्या दोघीत एक, एवढंच आमचं असते. मग आता परत चपात्या करते. पुरींना भूक लागली. लहान पुरींचं कसं असतं, आता किती वाजले म्हणजे 12 वाजले, 12. पुरींना भूक लागली असेल म्हणून ये इकडं. आता नाश्ता बिष्टा करेन. पाणी आहे थोडंसं, आंघोळ्या करते पाणी आणि जाते फ्रेश होऊन. त्यासाठीच पीठ मळायला लागलेली आहे. सगळं आवरून कपडे बिपडे धुवून झालते माझे. आज स्पॉटलाईट वर्कआउट होता, त्याच्यामुळं मग ह्यांना पण जायचं असतं. मग तिकडून आले, आवरलं सगळं. त्यानंतर मग पटापट सगळं आवरलं का तिकडं जायचं म्हणून. नाही तर मी ह्या वेळेस नसतं एवढं पण माझं आवरलेलं. पण झालं, आता काही चपात्या करायच्या. भाऊजी आले होते तर त्यांना म्हणलं नाश्ता करून जा. आता म्हणलं नाश्ता करत बसले तर मग परत तिकडचं पण ते लोक हे करतील ना. त्यांनी काही नाश्ता वगैरे काही केला नाही. आल्यावर करतील तिथे जेवण वगैरे. म्हणजे म्हणला तिकडं, तर म्हणली पसारा पण नेला आणि कुलूप पण लावलं. म्हणजे किती हे पटापट. मला हे टेन्शन, म्हणजे रुपालीची शिफ्टिंग करताना तिची मम्मी तरी होती, म्हणजे सपोर्ट करायला. माझ्या वेळेस काय, माझं कसं काय व्हायचं, कसं काय होणार. माझ्या शिफ्टिंगच्या वेळेस माझं टेन्शन वेगळंच. तर चाललाय आता माझा स्वयंपाक. इकडं भाजी वगैरे होती, तर ती थोडीशी घट्ट झाली होती, तर थोडंसं ती सलवलीत करण्याचा प्रयत्न माझा. तर म्हटलं आता जेवण वगैरे करतील सगळेजण, त्यासाठी स्वयंपाक. कारण ती बोलली, म्हणजे मला माहीत आहे पसारा वगैरे व्हायचं म्हटल्यानंतर किती म्हणजे हे असतं, म्हणजे जेवण वगैरे सुद्धा बनवता येत नाही आपलं. ते एक टेन्शन वेगळं असतं की आपल्याला सगळं शिफ्ट करायचं आहे, कसं होणार सगळं, हे एक टेन्शन वेगळं असतं. आणि हे एक म्हणजे पोरांना खाणं पिणं काहीच नाही. तर त्यांची लाईट पण गेली होती, त्याच्यामुळे त्याचं काय झालं की लाईट गेल्यामुळे रात्री झोप नाही, लेट उठले. आणि उठलेच असे की लगेच ते जे सामान वगैरे पॅक करणारे आहेत
ते आले. मग ते आल्यानंतर मग परत तिकडून पुढं म्हणजे काहीच नाही करता आलं. म्हणजे आता त्यांच्यासमोर आपण कसं स्वयंपाक करणार किंवा कसं आंघोळ्या करणार, तरी ते म्हटले की नाही का आम्हाला स्वयंपाक करायचा आहे, कारण आम्ही अजून काहीच नाही केलं. तर ते म्हटले हां करा तुम्ही स्वयंपाक करून घ्या, आम्ही हे करतो. तर मग त्यांनी त्या माणसाने असं पटापट सुरुवात केली का नाही, 1-2च माणसं होते पण सुरुवात केली, कारण त्या लोकांना पण हे काम आटपून दुसरीकडे जायचं असतं, दुसरी पण शिफ्टिंग असते आणि त्या लोकांना जायचंच होतं 11 वाजता बरोबर. त्याच्यामुळे ह्यांचं काम करणं म्हणजे इथून पसारा घेऊन तिकडं जाऊन परत ते खाली करणं आणि मग तिकडून परत दुसरीकडे जाणं हे खूप म्हणजे होतं. पण रुपालीला त्यांना असं वाटलं की येतील आपलं दुपारपर्यंत आहे आपल्याकडे वेळ तोपर्यंत, त्याच्यामुळे ते निवांत. आणि सकाळी 8लाच फोन आला आणि 8लाच ते लोक घरी आले. आणि घरी आले की मग त्यांना काहीच नाही करता आलं ना, ते आंघोळ्या पण नाही करता आल्या ना, पोरींना खाणं पिणं ना काहीच नाही. त्यात रुपालीचा पण उपवास आणि पोरींचं पण कसं खाणं पिणं म्हणजे नाही झाल्यावर चिडचिड होते आणि ह्यांना इकडं टेन्शन. तर तिला मी म्हटलं होतं की मी तुला काय घेऊन येऊ, म्हणजे मी येते तिकडं, मला सांग तुला म्हणजे काय घेऊन येऊ. तर ती बोलली अहो ताई ते सगळं पसारा वगैरे सगळा नेला, पण आम्हीच येतोय तिकडं. मग त्याच्यामुळं म्हटलं ठीक आहे या मग, म्हणजे इथं येऊन तरी तुम्ही थोडा वेळ बसताल तरी, नाहीतर मग ते पसारा उचलतात ते आणि आपण कुठं हे म्हणजे काहीच नाही. मग म्हणलं पोरी तरी खातीन, मावशी जेवतीन, भाऊजी वगैरे जेवतीन, कारण दिवसभर त्यांचं काम म्हणजे काहीच नाही म्हटल्यावर सकाळपासून. तर त्याच्यामुळं तर आता करते त्यांचा स्वयंपाक आणि मी त्यांची वाट बघत बसले की सारखी बघते आले की नाही आले की नाही, कारण आता मला खूप वेळ झाला त्यांनी फोन केलेला, आम्ही आम्हाला निघालोय म्हणून 1 तास झालं तरी काय ते आले नव्हते. त्याच्यामुळे माझं चाललं होतं की बाबा ही कधी यायची, कधी काय करायची, त्याच्यामुळे मी वाट बघत बसले. आता स्वयंपाक केलेला आहे त्यांच्यासाठी गरमागरम, आता बघू कधी येतात ते. तर चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय बाय, थँक्यू फॉर वॉचिंग. तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच दाखवेल. बाय बाय.